कोतवाल हा जो कथासंग्रह आहे आणि पक्षीगार दोन पुस्तकं मी स्पर्धेसाठी म्हणजे बक्षिसासाठी पाठवली. त्यात बालसाहित्य विभागात कोतवाल या पक्षाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि आत्ताही आपल्या पक्षमित्र संघटनाच्या तर्फे जो पक्षाच्या साहित्य मेळा येईल त्याचा पुरस्कार त्या दोन्ही पुस्तकाला मिळाला. मला अपेक्षा होती की पक्षीगार या पुस्तकाला मिळेल, पण तो मी पर्यावरण विभागात ते दिलं होतं, पण त्याच वेळेला डॉक्टर माधव गाडगे यांचंही पुस्तक होतं सह्याचल एक प्रेम काळ, त्यामुळं त्याला मिळणं शक्य नव्हतं. मी पुन्हा ती एंट्री दिली, पण माझा बॉस आता निघून राहिलो, घरी झाले. मी आभार मानेन सगळ्यांची माझ्या पुरस्कार. पण माझं गेल्या 20-25 वर्षापासून सारखं सांगणं आहे की पक्षांच्या आवाजाकडे आता कोणीतरी बॉस आता निघून राहिलो म्हटलं इथून. पक्षांचं ध्वनिमुद्रण, पक्षांचं ध्वनिमुद्रण का महत्वाचं आहे, पक्षांचे आवाज झालं ते आणि ते बदललेले आपलं घरगुतीच परिसराशी काय नातं सांगतं. या गोष्टी 50 वर्षात मी आज बुलबुल रेकॉर्ड केला या ठिकाणी. त्या 50 वर्षांनी तो बुलबुलची फ्रिक्वेन्सी काय झाले हे जर कंपॅरिझन केलं तर पर्यावरणात काय बदल, परिसरात काय बदल झाला असं कळतं. तशी आपली भाषा आहे मराठी भाषा, ही 50 वर्षापूर्वीचा सिनेमा तुम्ही बघितला आणि आजच्या मराठी सिनेमा बघितला तर तुम्हाला बोली भाषेत खूप फरक दिसतो. तसाच पक्ष नाही, उद्या घेऊ घरी जनरेशन टू जनरेशन काम करत राहायला पाहिजे. मी आज काम केलं थांबलो तर पुन्हा 50 वर्षांनी काय होणार आहे पुढच्याने केलं पाहिजे. आणि हे तसं आता साधनं जरा सोपी झाले, मी लाखो रुपये कॅमेरामध्ये गुंतवू शकता, पण पक्षाच्या जीवनाचं आता नेमकं काय चाललंय हे पक्षाच्या आवाजच सांगू शकतात. त्यानंतर आणखीन एक विनंती अशी आहे की जे फोटोग्राफी करता आहे त्यांनी पक्षांच्या पिसाच्या दृष्टीनं त्यांचा डेटा कसा आहे ते सांगू शकतात का, की हे ज्या दिवसामध्ये पक्षी ज्युव्हेनाइल स्टेजमध्ये असतो, यामध्ये सब अडल्ट असतो, यामध्ये अमुक प्रकारचा मॉर्फ त्या पक्षाला असतो, यामध्ये त्याची पिसं जुनी होतात म्हणजे वॉर प्रवेश पक्षाचं होतं, या दिवसामध्ये त्याची पिसं चांगली असतात तर त्याचं गाणं असतं का तेव्हा, असे खूप पॅरामीटर्स पक्षाच्या पिसांच्या बद्दल आहेत आणि ते फोटोग्राफर करू शकतात. पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष असतं असं मला वाटत नाही, किंवा कोणता पक्षी कोणत्या काळामध्ये खूप पिसं जातात त्याची, तर हे त्याच्या फोटोग्राफमधून करू शकतात. असं कोणी अभ्यास करणार असेल तर माझं फोटोग्राफरांच्याकडं विनंती आहे आणि त्यांचा डाटा म्हणजे माझ्याकडं आता जवळजवळ 8,000 पक्ष्यांच्या आवाजाच्या फैल आहे, तर प्रत्येक आवाजाची फैल तारीख, ठिकाण, वेळ आणि कुठं रेकॉर्ड केला आणि त्याचं आवाजाचं कारण असा माझा संग्रह आहे. तसा पक्षांच्या फोटोज झाला पाहिजे म्हणजे आपल्याला काहीतरी कन्क्लुजन काढतो. मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या जावे किंगफिशरच्या गावा या पुस्तकाला पक्षमित्र संघटनेचा साहित्य पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 12 किंगफिशर्स कॅमेऱ्यात कैद करताना मी पूर्ण भारतभर फिरलो आणि भारतभर फिरताना मला जे निसर्गानुभव आले ते साध्या सरळ सोप्या भाषेत मी त्या पुस्तकात लिहिलेले आहे, प्रवास वर्णन आहे. आणि ते लिहिण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सामान्य लोकांच्या निसर्गाविषयीच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत. सामान्य लोकांना निसर्ग आणि पक्ष्यांबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे आणि निसर्ग संवर्धन हे 1-2 आपल्या एवढ्या पक्षीमित्राचं फक्त काम नाही आहे, ही जनचळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. सगळ्यांचा सहभाग त्यात आला पाहिजे आणि सगळ्यांचा सहभाग केव्हा होणार, जेव्हा त्यांना निसर्गाबद्दल प्रेम वाटणार किंवा त्याचं महत्त्व कळणार. आणि यासाठी त्या पुस्तकाची निर्मिती केली आणि मला वाटतं की बराचसा त्या माझा जो उद्देश होता तो साध्य झाला होता. मला वाटतं बऱ्याच लोकांचे फोन आले, मेल आले, पत्र आली. एकच फक्त पत्र मी तुम्हाला इथे सांगतो. पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी 92व्या वर्षी स्वतःच्या हस्ताक्षरात मला पत्र लिहिलं आणि त्यांनी मला फोन केला, म्हणाले मला पण निसर्गाची खूप आवड होती रे, पण माझं निसर्गाविषयी किंवा पक्ष्यांविषयी लिखाणच झालं नाही. पण माझ्या तरुण वयात नदीच्या ठिकाणी जाऊन पक्षी बघायचो
आणि विशेषतः मी खंड्या बघायचो. त्यांची ही प्रतिक्रिया मला वाटतं सर्वच पक्षीप्रेमींसाठी, पक्षीप्रेमींना बळ देणारी आणि त्यांच्यामध्ये उमेद निर्माण करणारी आहे. मी पुन्हा एकदा पक्षीमित्र संघटनेचे आभार मानतो. थँक्यू. आपण आता वार्षिक बैठक जी आहे आजीवन सभासदांची